भक्ती आम्ही केली सांडूनी उद्वेग, भक्ती आम्ही केली सांडूनी उद्वेग, पावलो हे संग सुखयाचे, सुखामा झाले करितायाचा संग, धरितायाचा संग, पळाले उद्वेग सांडोनिया, तुका म्हणे सुख बहु झाले जीवा, घडली या सेवा ढोबाची, सुखामा झाले धरितायाचा संग, पळाले उद्वेग सांडोनिया, पांडुरंगा करू जरांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे. नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर, निवृत्ती उदारा सोपान देवा, मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांच्या. भक्ती आम्ही केली, भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, पावलो हे संग सुखयाचे, सुखामा झाले धरिता याचा संग, पळाले उद्वेग सांडोनिया. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून आपला साधना क्रम सांगत असताना आरंभी आपण काय केलं ते अभंगाच्या प्रथम चरणात सांगतो. भक्ती आम्ही केली सांगत असताना तुकोबाराय म्हणतात की भक्ती केली, आम्ही भक्ती केली. भक्ती तुकोबारायांना विचारलं, म्हटले तुम्हाला भक्तीच करावी असं का बरं वाटलं? एवढी साधनं शास्त्रामध्ये मोठी मोठी सांगितली असताना ती साधनं सोडून दिली आणि भक्तीच का केली? योगाचं साधन होतं, ज्ञानाचं साधन होतं, तपाचं साधन होतं, अशी
विशेष विशेष साधनं शास्त्रामध्ये सुखाच्या प्राप्तीकरता सांगितलेली, त्या साधनाकडे तुम्ही नाही वळले आणि भक्ती या साधनाकडेच वळले. कारण सांगता येईल तुम्हाला? तुकोबाराय म्हणतात, का नाही सांगता येणार? सांगा ना मग. म्हणले त्याची 2 कारण. आम्ही भक्ती या साधनाकडेच अशा प्रकारचं का वळलो? त्याची 2 कारणे आहेत. त्याच्यातलं पहिलं कारण हे की इतर साधनं आम्ही ज्या वेळेला ऐकली, शास्त्रामध्ये पाहिली, त्यावेळेला आमच्या अंगावर शहारे आले. ही साधनं अतिशय कठीण आहे, ही आपल्याकडून कशी शक्य आहेत? कोणामुची योग तपे करो बापे जाणा बापे जाणावी. बाबा ती साधनं योग तप ज्ञान आमच्या बापालाही शक्य नव्हती होती साधनं. तेव्हा त्या साधनामध्ये आपला अधिकार कमी पडेल अशा प्रकारचं आम्हाला वाटल्यामुळं आम्ही त्या साधनाकडे काही फिरकलो नाही. साधनं मोठी आहे आणि आम्ही छोटे, म्हणूनही आम्ही त्या साधनाकडे गेलो नाही. ठीक आहे, एक कारण झालं. म्हटले दुसरं कारण आम्ही थोडे शहाणे झालो. म्हणजे साधन कोणतं करावं आरंभाला अशा प्रकारची चाचपणी करत असताना आम्ही थोडे सावध झाले. कशाबद्दल सावध झाले? आम्ही थोडं पूर्वीच्या साधकांचं जीवन पाहिलं, त्यांनी कोणती साधनं केली पाहिलं. त्यावेळेला आमच्या वाचण्यामध्ये, आमच्या ऐकण्यामध्ये गोपींचा प्रसंग आला. विठ्ठल कडेच आपण का वळलो याचं दुसरं कारण सांगत असताना तुकोबाराय सांगतात की असाच प्रश्न गवळणीलाही दुसऱ्याने कोणीतरी केला होता. त्या गवळणीने आपला अनुभव सांगत असताना सांगितलं
की आम्ही बाकीचे बरीच साधनं केली, नाना साधनाच्या, म्हणजे असं एखादं करून पाहिलं असं नाही. शास्त्रामध्ये सांगितलेली अनेक साधनं, त्या साधनाचं अनुष्ठान आम्ही केलं, खटपटा केल्या. म्हटले मग पण कुठलंही साधन याच्या दारापर्यंत सुद्धा आलं नाही, म्हणजे घरात तर नाहीच घुसलं, पण दारापर्यंत सुद्धा नाही आणलं कोणत्या साधनाने. परी त्या नपवतीची हो याची दारवंटा, काय अडचण काय आली. आणि मग त्या गवळणीने त्या साधनात येणाऱ्या अडचणीचा पाडाच वाचलाय, जाणो जाता. त्याचं ज्ञान संपादन करत असताना, ज्ञानाची साधना करत असताना ज्ञानाचा अहंकार पुढे येऊन उभा राहिला. जाणो जाता जाणीव आडाफाटा खाली, त्यांनी पुढे जाऊ दिलं नाही. ज्ञानी लोकांच्या घरी देव आहे म्हणून तुकोबाराय म्हणतात मी बघायला गेलो. ज्ञानियांचे घरी तो जमिता देव, ज्ञानियांचे घरी तो जमिता देव, ज्ञानियांचे घरी तो जमिता देव, ज्ञानियांच्या घरी तो जमिता देव. तेथे अंभाव पाठी लागे, तेथे अंभाव पाठी लागे, तेथे भाव पाठी लागे, तेथे भाव पाठी लागे. ज्ञानियांचे घरी तो जमिता देव, तेथे अंभाव पाठी लागे, तेथे अंभाव पाठी लागे. ज्ञानियांच्या घरी तो जमिता देव, तेथे भाव पाठी लागे, तेथे भाव पाठी लागे. ज्ञानियांच्या घरी देव चोजविता, ज्ञान्यांच्या घरी देव असेल म्हणून आम्ही तिथं देव पाहायला गेलो. महाराज अजून दारातही नव्हतं गेलो तर माग लागलं कुत्र. कोणतं कुत्र? अहंकाराचं कुत्र माग लागलं. तेव्हा ज्ञान या साधनामध्ये सगळ्यात मोठा अशा प्रकारचा प्रतिबंध अहंकाराचा आहे. अहंकार गेल्याशिवाय देवाचं दर्शन नाही होत. अहमचाच सगळ्यात मोठा काय आहे? प्रतिबंध आहे. तेच अडवावया आले दोष वैरी जे धोपटिले, तया माझी पहिले देह अहंकार. परमार्थामध्ये भगवत साक्षात्काराकरता, भगवत दर्शनाकरता ज्या वेळेला आपण निघतो त्यावेळेला सगळ्यात मोठा प्रतिबंध असतो तो अहंकाराचा. आणि ज्ञानाच्या घरी आम्ही गेलो तर तिथं देव नाही दिसला, अहंकार दिसला. कपडे बदललेले होते त्यांनी. म्हणजे एरवी सर्वसामान्य माणसाच्या घरी अहंकार नसतो असं नाही, अहंकार असतोच, पण त्या अहंकाराचे कपडे साधे असतात. ज्ञानाच्या घरच्या अहंकाराचे कपडे भारी होते, भारी. तेथे अहम भाव पाठी लागे, जाणो जाता जाणीव अडफाटा घाली. योगाभ्यास करावा म्हटलं, योगाभ्यासाला सुरुवात केली. योगामध्ये यम नियमाचं अनुष्ठान करावी लागतात. कुठं 5 प्रकारचे यम सांगितलेले आहेत, कुठं 12 प्रकारचे यम सांगितलेले आहेत. अहिंसा, सत्य, अस्तेय,
ब्रह्मचर्य, अपरिग्रह हे 5 यम सांगितलेले आहेत. एकाचं अनुष्ठान पूर्ण करावं लागतं. त्याचं अनुष्ठान पूर्ण झालं की एक सिद्धी प्राप्त होते. योगाचा अभ्यास केल्यानंतर, योगाचं अनुष्ठान केल्यानंतर काय होतात? सिद्ध्या प्राप्त होतात. अरे वा, मग चांगलंय. काय याचं चांगलंय? कोरली ते पेडा रिद्धे सिद्धे, तुका म्हणे हा हो प्रपंच गाढा, तुका म्हणे हा हो प्रपंच गाढा, होरली ते पिडा रिद्धी सिद्धी, हा प्रपंच अशा प्रकारचा एक तर मुळात आपल्या आड उभा राहिलेलाच आहे. आणि पुन्हा जर रिद्धी सिद्ध्या प्राप्त झाल्या तर रिद्धी सिद्धी ही परमार्था करणाऱ्या करता फार मोठी पीडा आहे. पीडा. सिद्धी संपन्न मनुष्य हा अधोगतीला जातो. विठ्ठल विठ्ठल. भगवत साक्षात्काराच्या अगोदर साधना करत असताना सिद्धी प्राप्त झाली आणि त्या सिद्धीचा त्याने वापर सुरू केला की त्याच्या परमार्थाचा मार्ग संपला, बंद पडला, असा त्याचा अर्थ होतो. म्हणून सिद्धी रोधिताती वाटाव. दानधर्म केला त्याला पुढं फळ भोगावं लागतं. यज्ञयाग केले स्वर्गाला जावं लागतं. असं प्रत्येक साधनामध्ये काही ना काही अडचणी उभ्या राहतात आणि ती साधना करणारे साधक देवापर्यंत पोहोचत नाहीत. हे ती गवळण सांगत होती दुसऱ्याला. तुकाराम महाराज म्हणतात, मी आपलं लटकच ऐकलं तिथं. ऐसे शोधिले मार्ग नाना परी नयेची प्रतीती. ती गवळण सांगते की साक्षात्कारापर्यंत ते नाही आले, मग मी दिले सोडून त्यांना. आणि मग काय केलं? आता गाऊन गीती नाचो हा मुरारी. बस या भगवंताला गीतामध्ये गावं, भगवंताच्या समोर निर्लज्ज होऊन नाचावं, अशा प्रकारच्या भक्तीचा मार्ग धरला. आणि या मार्गाने संसाराला, दुःखाला आम्ही काय दिली? तिळांजुळी अशा प्रकारची दिली. आणि मग तुकोबाराय म्हणतात, हे ज्या वेळेला त्या गवळणीचं ऐकलं मी आणि मग तर बाकीच्या साधनाचा नादच सोडून दिला. आणि कापे काम नाही आता, एक गावे आम्ही विठोबाचे नाव, एक गावे आम्ही विठोबाचे नाव, एक गावे आम्ही विठोबाचे नाव, एक गावे आम्ही विठोबाचे नाव. आणि कापे काम नाही आता, आणि गावे काम नाही आता, आणि गावे काम नाही आता. आता अनेक कापे काम नाही. आता दुसऱ्या साधनाचा आमचा काही संबंध राहिला नाही. अनेक काही नेणे धंदा नित्य ध्यातसे गोविंद. अशा प्रकारे आम्ही भक्ती या साधनाकडेच का वळलो, याचं उत्तर तुकोबारायांनी दिलेलं आहे. आम्ही भक्ती केली, उद्वेग सांडून अशा प्रकारची भक्ती केली. त्यामध्ये भक्तीला आरंभ करण्याच्या पूर्वी काही उद्वेग सोडला, भक्ती करायला लागल्यानंतर काही उद्वेग सोडला. प्राधान्य भक्ती करण्याला आहे, प्राधान्य भक्ती करण्याला आहे. नाही का? जसं एखादा मूर्ती घडवणारा मनुष्य ज्या वेळेला दगड समोर घेतो त्यावेळेला लगेच बारीक कुरीव काम नाही करत. अगोदर काय करतो? मोठा मोठा अशा प्रकारचा भाग काढून त्याला एक विशिष्ट आकार देतो, मग नंतर कोरतो. तसं अगोदर आम्ही साधना करत असताना भक्ती केली, एक विशिष्ट आकार दिला त्याला, भक्ती केली. आणि मग हळूहळू हळूहळू भक्तीची ज्या वेळेला
मनाला इंद्रियाला सवय लागली, मग त्याच्यातले दोष निसून बाहेर फेकायला सुरुवात केली. मग उद्वेग काय केला? टाकला. उद्वेग टाकला. उद्वेग म्हणजे काय आणि तो कशा स्वरूपात टाकला याचं आपण काल चिंतन केलं. विठ्ठल विठ्ठल. तुकोबारांना एकाने विचारलं, महाराज भक्ती करण्याकरता उद्वेग टाकावाच लागतो का? उद्वेग शब्दाचा अर्थ आहे चित्ताची चंचलता. उद्वेग शब्दाचा थोडक्यात अर्थ काय आहे? चित्ताचं चांचल्य. आणि तुकोबाराय म्हणतात की आम्ही हे चांचल्य सोडून भक्ती केली. म्हणून मग साधक विचारू लागलेला आहे की तुकोबाराय भक्ती करण्याकरता हे उद्वेग सोडावे लागतात का? कारण भक्ती अतिशय सोपी आहे असं तुम्ही वर्णन केलेलं आहे. आणि उद्वेग सोडून जर भक्ती करावी लागत असेल तर उद्वेग सोडणंच सोपं नाही महाराज. भक्ती त्याच्या पुढे राहिली. चित्ताची चंचलता हा जर उद्वेग असेल तर या चित्ताच्या चंचलतेचं काठिण्य सर्वसामान्यांनी नाही सांगितलेलं. अर्जुन स्वतः देवापुढे हा प्रश्न मांडतो, देवा तू म्हणतोस की चित्ताची स्थिरता झाल्यानंतर हा समत्वरूपी योग प्राप्त होईल, पण मला नाही वाटत हा कोणाकडून होत असेल म्हणून. म्हणजे माझ्याकडून तो होणार नाहीच नाही, पण कोणाकडून दुसऱ्याकडूनही होत असेल असं मला नाही वाटत. का नाही वाटत? चंचलत्वात स्थितीम स्थिरा. कारण चित्त चंचल आहे, मन चंचल आहे. चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम. परमार्थ करायचा, भक्ती करायची ही मनाने करायची आहे. म्हणजे त्याला भक्तीमध्ये प्रमुख भूमिका शरीराची नसते. भक्तीमध्ये प्रमुख भूमिका कोणाची असते? मनाची असते, चित्ताची असते. मन असेल भक्ती करताना तर भक्ती नाही का? कीर्तन भक्ती आहे. विठ्ठल विठ्ठल ढाला 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 भक्ती आहे. पहिलीच भक्ती. कीर्तनाकडे आपण नंतर जाऊ. पहिली भक्ती कोणती आहे? श्रवण भक्ती आहे. श्रवण भक्तीमध्ये भगवंताचे गुण अनुवाद, लीला अनुवाद, स्वरूप अनुवाद याचं श्रवण करणं याला काय म्हणतात? श्रवण भक्ती म्हणतात. मग अशा प्रकारे भगवंताचे गुणानुवाद श्रवण करण्याकरता समोर येऊन बसलो आपण. वक्त्याच्या समोर अशा प्रकारचं येऊन बसलो, त्या मंडपात येऊन बसलो, समोर येऊन बसलो आणि श्रवण करायला लागलो. आता मग आपली श्रवण भक्ती सुरू झाली की नाही? कारण आपण त्याच्यात येऊन बसलोय ना. फोटो असला तर आपला फोटो सुद्धा निघतो त्याच्यामध्ये की हे ऐकायला बसलेले आहे म्हणून. लोकाला फोटो काढायच्या लईच हौस आहे महाराज. विठाला विठाला अरे मड्याचे काय फोटो काढता? काढायचाच फोटो तर ही भक्ती ज्याच्यामध्ये घुसलेली आहे, स्थिरावलेली आहे, त्या चित्ताचा फोटो काढावा. मड्याचे फोटो काढायचे काय? बरे ठीक आहे, जाऊ दे, आपल्याला काय करायचं. तुमचे पैसे जातात का? आमचे पैसे जात नाही, वेळ जात नाही, आमचं वाटोळे होत नाही, काय अडचण नाही.
प्रश्न हा चाललेला आहे की समोर येऊन श्रवण भक्ती आपल्याकडून घडावी म्हणून समोर येऊन बसला आणि समोर येऊन बसल्यानंतर आबाळ पाहिलं की त्याला आठवण आली. आबाळ पाहिलं की आठवण आली. बसलाय कुठं? कीर्तनामध्ये, कथेमध्ये बसलेला आहे आणि आठवण आलेली आहे कपाशीची. त्याला असं झाड दिसत पुढं, त्याला लागलेल्या कैऱ्या, त्याच्यात एखादी फकडी पडलेली, म्हणजे शरीर कथेमध्ये कीर्तनामध्ये आणि मन जर त्याचं तिथं नसेल तर तुकाराम महाराज म्हणतात हे मढ इथं कशाला आणलं. जवळ जवळी नाही चित्त याचं चित्त नाही जवळ आणि यानं नुसतं मढ आणून माझ्यासमोर बसवलंय. मग आता काय मढ्याकडून श्रवण भक्ती होते का? तेव्हा भक्तीमध्ये ही मनाची भूमिका प्रमुख असते, शरीराची नाही. शरीर कुठे आहे याला फारसं महत्व नाही, मन कुठे आहे याला फारसं महत्व आहे. भक्तीमध्ये मनाची अतिशय अतिशय महत्वाची अशा प्रकारची भूमिका आहे आणि ते चंचल आहे. बरं, नुसतं चंचल आहे असं नाही महाराज, बलवान आहे. मन नुसतं चंचल आहे असं नाही, ते काय आहे? बलवान आहे, बलवान. त्याने ठरवलं तर याला उघडीत घेऊन जातो. काही काही वासरं बैल मोठी ताकदवान असली आणि मग त्यांना कासरा लावला आणि त्यांनी जर ठरवलं की तिकडं जायचंच आपल्याला, तर हे ओढीत राहतं तर त्याला लोडण्यासारखं ओढत घेऊन जातं ते जनावर. काय कासरण फिसरायला नाही जो मानेत महाराज. मन ही अतिशय काय आहे? बलवान आहे महाराज, बलवान. चांगल्या चांगल्याने मना पुढं टेकले, चांगल्या चांगल्याने. प्रभू रामचंद्र योग वासिष्ठामध्ये वसिष्ठ ऋषींना म्हणतात, महाराज हे मन, हे चित्त, याचा निग्रह करणं मला तरी अप्यब्धिपानान महतु स्मैरोन्मूलनादपि अपि वन्यशनात साधो विषमश्चित्त निग्रह. अप्यब्धिपानान, मोठा समुद्र प्राशन करणं त्याच्याही पेक्षा हे अवघड आहे. समुद्र प्राशन करणं तसं सोपं नाही आणि आता तर सोपं नाहीच नाही. त्या अगस्त्यानं प्याला त्यावेळेला तरी सोपं होतं. त्यावेळेला सोपं कसं काय होतं? त्यावेळेला ते गोड होतं. चुकून स्नान करताना जर तोंडात गेलं पाणी तरी त्रास होतो महाराज. समुद्रात स्नान करून बाहेर जर माणूस आला ना आणि कोवळं ऊन पडलं तर असा चमकतोच, कारण त्याच्या सगळ्या अंगावर लहान 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 काय असतात? मिठाचे कण असतात.
एखाद्याला जर खरूज फिरूज नाही का गच करणं असलं तो जर समुद्रात स्नानाला गेला ना तेव्हा असं सरळ चालतच नाही मग विठाला तो अख्खा समुद्र पेणं किती कठीण आहे. पण प्रभू रामचंद्र म्हणतात की चित्ताचा निग्रह करणं त्याच्याही पेक्षा कठीण आहे. चित्त मन चंचल आहे, बलवान आहे आणि दृढम निग्रही आहे पुन्हा आणि प्रमाथी. कोणी आडवा आला तर त्याला घोळसायला ते कमी नाही करत. प्रमथन करणं म्हणजे असं पार त्याला गुळू गुळू घेणं, अशा प्रकारचं हे चित्त आहे. आणि मग त्या चित्ताची चंचलता घालवणं. चंचलता म्हणजे जर उद्वेग असेल तर उद्वेग टाकून भक्ती करायची कसं शक्य आहे हो. त्यामुळं सगळेच उद्वेग पहिल्यांदा नाही टाकता येतात. काही टाकू शकतो मनुष्य उद्वेग, काही मग हळूहळू हळूहळू अशा प्रकारचे टाकावे लागतात, पण टाकावेच लागतात. तेव्हा तुकोबारांना विचारलं की हे उद्वेग टाकलेच पाहिजेत का भक्ती करणाऱ्यांनी. तुकोबाराय म्हणतात हा टाकावेच लागतात. का टाकावे लागतात? त्याच्याशिवाय भक्तीच होत नाही. हे उद्वेग माणसाकडून भक्ती घडूच देत नाही. ऐका, भक्ती करणं वेगळं आणि भक्ती घडणं वेगळं. भक्ती करणं काय तुकोबारांनी या अभंगाचं शेवटी म्हटलेलं आहे, घडली या सेवा विठोबाची. या विठोबाची सेवा घडली. करणं वेगळं, होणं वेगळं आणि घडणं वेगळं. विठ्ठल एका ठिकाणी तुकोबाराय म्हणतात की कोण जाणे कोणा घडे उपासना. कोण जाणे कोणा उपासना घडे कोण जाणे. भक्ती आम्ही करत असलो म्हणजे भक्ती घडतेच आहे असं नाहीये. मध्ये येणारे जे प्रतिबंध आहेत ते प्रतिबंध भक्ती घडू देतात की नाही काय माहिती. कोण जाणे. घडावी महाराज आपल्याकडून भक्ती. पांडुरंगाला सतत प्रार्थना करावी की देवा आमच्याकडून भक्ती होऊ दे, घडू दे. शुद्ध अशा प्रकारची भक्ती आमच्याकडून घडू दे. तेव्हा भक्ती घडण्याकरता या उद्वेगाचा त्याग होणं आवश्यक आहे. काय संबंध आहे म्हटले उद्वेगाचा आणि त्या भक्तीचा? म्हणजे चित्ताची चंचलता. 2-3 दिवसापासून चालूच आहे कुंडली उद्वेग म्हणजे काय आहे ते कळलं. आता भक्ती म्हणजे काय आहे. मधुसूदन सरस्वतीने भक्ती रसायन नावाचा ग्रंथ लिहिलेला. त्या ग्रंथामध्ये भक्तीची व्याख्या करत असताना त्यांनी असं म्हटलेलं आहे, चित्त भगवदाकार होणं.
जसं एखाद्या साच्यामध्ये रस ओतल्यानंतर त्या रसाला त्या साच्याचा काय होतो, आकार प्राप्त होतो, तसा कृतीच्या साच्यामध्ये चित्ताचा रस होतो. ते चित्त तदाकार होणं याचं नाव आहे भक्ती. आपलं चित्त भगवदाकार होणं हे भक्तीचं अंतरंग स्वरूप आहे. याला भक्ती म्हणावी. कृती हे बाह्य स्वरूप आहे भक्तीचं. त्या कृतीच्या द्वारा मग ती पूजेची कृती असेल, गुणश्रवणाची कृती असेल, गुणकथनाची कृती असेल, स्मरणाची कृती असेल, भक्तीचे जे वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत त्या प्रकारामध्ये असलेली कुठलीही कृती असो, ती कृती करत असताना चित्त देवाच्या आकाराचं होणं याला भक्ती म्हणतात. विठ्ठल तर त्या चित्ताला भगवंताचा आकार कसा प्राप्त होणार? ज्या कारणामुळे उद्वेग निर्माण झालेला आहे त्याचाच आकार चित्ताला प्राप्त होईल. आणि मग ती अंतरंग भक्ती होणार नाही, शुद्ध भक्ती होणार नाही, खऱ्या अर्थाने ती भक्ती घडणार नाही. त्यामुळं भक्ती करत असताना उद्वेगाचा त्याग झालाच पाहिजे. अशा प्रकारे अंतःकरणाचं चांचल्य सोडून निश्चिंत निर्भय होऊन आम्ही देवाची काय केली? भक्ती अशा प्रकारची केली. ठीक आहे, भक्तीची साधना करत असताना पहिला मुक्काम तुमचा कुठं झाला? म्हणजे अशा भक्तीला लागलं लगेच काही परमात्मा प्राप्त झाला असं तर घडत नाही. लोकाला लय घाई असते, त्यांना वाटतं एका सप्त्यात आपण तुकाराम महाराज झालो पाहिजे. असं नाही होत. तुकाराम महाराज आपण होणार नाही असं नाही, निश्चित तुकोबार आहे आपण होऊ, पण ते एका सप्त्यात नाही होणार. जन्मच्या जन्मही घ्यावे लागतील, कारण तुकोबारांनाच तुकाराम महाराज होण्याकरता अनेक जन्म घ्यावे लागले. बहुजन्मी केला. बऱ्याच वेळेला परमार्थ करणाऱ्याकडून लोक ज्या अपेक्षा करतात त्या अवास्तव अपेक्षा करतात असं मला तरी वाटतं. जसं मूल शाळेत चाललं की त्याच्या आईबापाला भलत्या अपेक्षा राहतात त्याच्यापासून, आणि अवास्तव अपेक्षा ठेवल्या तर त्या मुलाचं वाटोळं होतं. तसे अवास्तव अपेक्षा नाही ठेवाव्या. परमार्थिक माणसाकडून अवास्तव अपेक्षा नाही ठेवाव्या. एखाद्या परमार्थाला लागलाय, योगायोगाने त्याला एखादी कला प्राप्त झालेली आहे, राघूसारखं गुलगुल गुलगुल बोलतो, कीर्तन लोकांचं श्रोत्यांचं लक्ष
बोलण्याकडे खेचून घेण्याची क्षमता ज्या बोलण्यामध्ये असते त्याला वक्तृत्व म्हणतात. अशी वक्तृत्वाची कला असली म्हणजे बोलता येतं. बोलता आलं म्हणजे त्याचं लगे आतलं सगळं बदललेलं आहे असं थोडी आहे. कीर्तन तुकाराम महाराजांच्या अभंगावर करायचं असतं आणि तुकोबारायांचे अनुभव त्या अभंगाच्या द्वारा सांगायचे असतात. त्याचा अर्थ सांगणारा त्या लेवलला पोहोचलेला आहे, गेलेला आहे असं नाही, पण ऐकणाऱ्याला लगेच तसंच वाटायला लागलं. त्याच्याकडून लगेच अपेक्षा करतात तुकाराम महाराजांची, नाथ महाराजांची. आता त्याची काही तेवढी थोडी तयारी असते. आणि मग एखादा परमार्थाच्या साधनेला लागला, भक्तीच्या साधनेला लागला म्हणजे तो साधू झाला, संत झाला असं नाही घडत, वेळ लागतो. म्हणून लोकांनी फाशीला अपेक्षा नाही करायला पाहिजे परमार्थिक लोकांकडून. नाही म्हणलं आम्ही साधू मानत होतो, काना मागायला होतो, भडव्या सांगितलं कोणी त्याला साधू मानायचं. देवाने सांगितलं, संतांनी सांगितलं, तुला फाशीलपणा करायचं सांगितलं कोणी होतं. आणि मग मानतच असा मी संत तर मग तुमच्या भावनेत काय पडू देऊ नका, तडा जाऊ देऊ नका. अन्यथा तुमचं वाटण होईल. त्याचं तुझ्या कर्माने जसं होईल तसं होईल, पण तुमच्या भावात तुमचं माती होईल. तसं या भक्तीच्या साधनेच्या बाबतीत फारच समाज अडाणी आहे, बावळट आहे, मूर्ख आहे. आणि तो भक्ती ह्याच्यात नसणारा नाही, याच्यात असणारे. गावातून एखाद्या मुलाला थोडीशी आवड असली की सगळे मग त्याला आळंदीला कुठं एखाद्या संस्थेत ठेवतात. त्याला म्हणायला आलं की मग झाला त्याची भक्ती झाली तो. आणि त्याला म्हणता येत नसलं की काय उपयोग नाही, पोरग 4 वर्ष ठेवलं आणि त्याला काहीच येत नाही. म्हणजे चाल म्हणणं म्हणजे भक्ती, पखवाज वाजवणं म्हणजे भक्ती, कीर्तन करता येणं म्हणजे भक्ती. या ज्या अडाणीपणाच्या समजुती लोकांच्या डोक्यामध्ये घुसलेल्या आहेत, बसलेल्या आहेत, त्या समजुतीच मग त्यांना पुढे घातक ठरतात. ह्या कला आहेत. भक्तीला पोषक अशा प्रकारच्या कला आहेत, पण कला आहेत. ह्या कला असल्या म्हणजे भक्ती त्याचं चित्त रंगलेलंच असेल असा काही नियम नाहीये. भक्ती शब्दाचा अर्थ आहे चित्ताला देवाचा आकार प्राप्त होणं. आणि मग आकार प्राप्त होण्याकरता चित्त स्थिरच व्हावं लागतं. आणि चित्त स्थिर होणं म्हणजेच उद्वेग टाकणं आहे. विठ्ठल विठ्ठल विचारलं, म्हटलं ठीक आहे तुकोबाराय, उद्वेग सांडून तुम्ही भक्ती केली तर पहिला मुक्काम तुमचा कुठं पडला? तुकोबाराय पहिल्या मुक्कामाचं उत्तरार्धामध्ये वर्णन करतात. पावलो हे संग सुखयाचे. म्हणजे उद्वेग सांडून ज्या वेळेला मी भगवत चिंतन करायला लागलो त्यावेळेला काही दिवस ही साधना केल्यानंतर मला याच्या संग सुखाची काय झाली? प्राप्ती झाली. पावलो हे संग सुख याचे. म्हणजेच भजनाची साधना करत असताना साधना करणाऱ्याचा
पहिला अशा प्रकारचा टप्पा, पहिला मुक्काम होतो, संग सुखाची प्राप्ती होते. विठ्ठल विठ्ठल. हे टप्पे आपल्याला वेदांताच्या ग्रंथात नाही सापडणार. म्हणून मी नेहमी म्हणतो की आपल्या वारकरी संप्रदायाचा प्रकरण ग्रंथ नाही तो याच्याच करता. वेदांतामध्ये आभासाच्या 7 अवस्था सांगितलेल्या आहेत. अज्ञान, आवरण, विक्षेप, परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, शोकनाश आणि आनंदावाप्ती. त्याच्यात कुठंच हे बसत नाही. सुखाची प्राप्ती झाली तरी आनंदाबाबतीत बसत नाही आणि मग त्याचा काही प्रश्नच येत नाही. ज्ञानाच्या 7 अवस्था सांगितलेल्या आहेत. शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती, असंशक्ती, पदार्थाभाविनी आणि तुर्यगा. त्याच्यातही कुठंच ही अवस्था नाही बसत. योगाचे सांगितलेले आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान. त्याच्यातही हे बसत नाही. म्हणजे कशातच कसं काय बसत नाही. हे त्याच्यातलं नाहीच तर बसल कशाला. या भक्तीच्या अवस्था आहेत. तू योगाची अवस्था काढली, ज्ञानाची अवस्था काढली, मग त्याच्यात हे कसं काय बसणार आहे. त्याच्यात हे कसं बसेल. विठ्ठल विठ्ठल. तुकोबाराय सांगतात, आम्ही ज्या वेळेला भक्तीला लागलो त्यावेळेला पहिल्यांदा पावलो हे संग सुख याचे हे संग सुख पावलो. संग सुखाची आम्हाला प्राप्ती झाली. म्हणजे याची प्राप्ती झाली असं नाही म्हणत तुकोबाराय. त्याचं सुख प्राप्त झालं असंही नाही म्हणत. त्याच्या संगाचं सुख प्राप्त झालं असं तुकोबाराय म्हणतात. म्हणजे याचा अर्थ काय आहे. याचा अर्थ सरळ सरळ असा आहे की जसा अग्नीच्या जवळ एखादा पदार्थ ठेवलेला असेल, दगड असेल म्हणा, भांड असेल, तर अग्नीच्या जवळ असल्यामुळं ते सुद्धा काय होतं, तापतं. आता त्याला हात लावला तर ते गरम लागतं, तापलेलं असतं, पण अग्नी नसतो. तो तापलेलं असलं तरी काय नसतं, अग्नी नसतं. अग्नी न तापलेलं असलं तरी अग्नी नसतं. तसं तुकोबाराय म्हणतात, आम्ही भक्ती केली आणि याच्या संग सुखाची आम्हाला प्राप्ती झाली, तरी हे स्वरूप सुख नाहीये. हे संग सुख अशा प्रकारचे. संग सुख, संग सुख म्हणजे काय. आपल्याला जर संग सुख प्राप्त होत असेल तर समजावं आपण योग्य अशा प्रकारच्या रस्त्याने, नाही का. माहीत नसलेल्या ठिकाणी जायचं असेल तर माणसं नकाशा घेऊन जातात. मानचित्र त्याला म्हणतात. लगेच नकाशा काढतात. आपल्याला इकडे जायचंय तर मग कुठून रस्ता फुटतो, काय होतो, त्याच्यावर असतं. तसा तुकोबारायांचा अनुभव म्हणजे तुमच्या आमच्या करता परमार्थाचा हा काय आहे, नकाशा आहे. नकाशा. परमार्थ करणारे जे साधक आहेत, परमभक्तीच्या रस्त्याने चाललेले आहेत, भगवंताच्या भेटी करता निघालेले आहेत, त्यांच्याकरता हा नकाशा आहे. तर संग सुखाची प्राप्ती झाली तुकोबाराय म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. संग सुख म्हणजे नेमकं काय हो. संग सुख शब्दाचा अर्थ, आपण भक्ती करायला लागलो,
भक्ती शब्दाचा अर्थ आहे बाह्यदृष्टीनं भक्तीची कृती करतोय आणि अंतर्दृष्टीनं भगवद आकार आपलं काय होतंय चित्त अशा प्रकारचं. आपण बाह्यच दृष्टी अशा प्रकारची जरी स्वीकारली, मग भजन करायला लागलो म्हणा, कीर्तन करत असलो म्हणा, देवाची पूजा करत असलो म्हणा, अशा प्रकारची चिंतनाची ज्या वेळेला आपण भक्ती करतो त्यावेळेला देवाचं असं ठरलेलं आहे की जिथं चिंतन चालतं, नामस्मरण चालतं, परमात्मा त्या ठिकाणी आवर्जून अशा प्रकारचा उपस्थित असतो, आवर्जून उपस्थित असतो. कथा चालते तिथंही देव काय असतो उपस्थित असतो. ज्याची कीर्ती वाखाणीती तेथे ओतली ते मूर्ती, ज्याची कीर्ती वाखाणीती तेथे ते मूर्ती ओतली. कीर्तनामध्येही देव असतो, तेथे असे देव उभा जैसी चैतन्याची शोभा. देव भक्ती ज्या ठिकाणी चालू असते त्या ठिकाणी तो येतो. तुका म्हणे कथा देवाचे ही ध्यान, तुका म्हणे कथा ध्यान, तुका म्हणे कथा देवाचे ही ध्यान, तुका म्हणे कथा देवाचे ही ध्यान. समाधी लागोन उभा कथे, समाधी लागोन उभा कथे, समाधी लागोन उभा कथे, समाधी लागोन उभा कथे. तुका म्हणे कथा देवाची ही ध्यान, समाधी लागोन कथे उभा. कथेमध्ये तो उभा असतो. उभा कदाचित कोणाच्याही वेशामध्ये येऊन तो उभा असू शकतो किंवा अदृश्य रूपाने काय असतो उभा असतो. आपल्याला नाही दिसत, कारण त्याला पाहण्याची अजून आपल्याला लायकी अशा प्रकारची प्राप्त झालेली नसते. परमात्मा दिव्य आहे आणि दिव्य वस्तूला पाहण्याकरता नेत्रही काय लागतात दिव्य लागतात. चर्मचक्षुच्या माणसाला ते दिसत नाही. भगवंतानी महाभारती युद्धाच्या मधोमध रथ उभा केलेला आहे आणि तिथं अर्जुनाला काय दाखवलं होतं विश्वरूप दाखवलं. भगवान विश्वरूप धारण करून अर्जुनासमोर उभे राहिले, बाकी त्याला कुठं दिसलं? कारण विश्वरूप अर्जुनालाच तर पहिल्यांदा नाही दिसलं. जोपर्यंत दिव्य दृष्टी त्याला प्राप्त नव्हती तोपर्यंत तो म्हणे देवा दाखवा ना, आणि देव म्हणतात बघ ना, पश्य मे पार्थरूपाणी शतशोत सहस्रजः नानाविधानी दिव्यानी. अरे आपण तर विश्वरूप धारण केलं, त्याच्या पुढं उभा आहे आणि हा काही पाहत नाही. असं भगवंताच्या लक्षात आल्यावर मग त्याला वाटलं अरे आपण याला पाहायची अगोदर काय दिली नाही, लायकीच दिली नाही, ते डोळेच दिले नाही. न तुमाम शक्यसे द्रष्टू मने नैव स्वचक्षुषा दिव्यम ददामी ते चक्षु. म्हणजे एवढा मोठा अधिकारी अर्जुन तो सुद्धा जर सामान्य डोळ्याने त्याला पाहू शकला नाही तर हे कुठं सोसायटीत निवडून आलेलं कसं काय दिसायचं बरं देव त्याला. आपण उगीच फुगीर असतो महाराज. कुठल्या तरी संसारातली एखादी अनुकूल गोष्ट झाली की आपल्याला वाटतं आपल्याला सगळंच काही जगातलं मिळालं, आपण लई शहाणे झालो. असं नाही घडत. दिव्य अशा प्रकारच्या वस्तूचं दर्शन होण्याकरता नेत्रही काय लागतात दिव्य लागतात. म्हणून कीर्तनात आलेला देव असलेला देव नाही आपण ओळखू शकत, पण कीर्तनामध्ये देव असतो. म्हणून तर कीर्तनाच्या मर्यादा तुकोबारायांनी कटाक्षाने सांगितलेल्या आहेत. महाराज कीर्तनाची मर्यादा ज्याला सांभाळणं होत नाही त्याने कीर्तनाला न आलेलं चांगलं. विठ्ठल विठ्ठल येथे तो पातकी नयताची भला, नयताची भला.
कीर्तनाच्या मर्यादा जर तुम्हाला सांभाळणं होत नसतील तर कीर्तनाला जाऊ नका. तुमचं चांगलं व्हावं असं वाटत असेल तर. कीर्तनाच्या मर्यादा मोडणाराचं वाटोळ होतंय, दुसऱ्याचं नाही वाटोळ होत. आणि मग त्या मर्यादा बसणाऱ्यांनीही सांभाळल्या पाहिजे, उभा राहणाऱ्यांनीही सांभाळल्या पाहिजे आणि कीर्तन सांगणाऱ्यांनीही सांभाळल्या पाहिजे. मोठ्या माणसाच्या समोर गेल्यानंतर त्याच्याशिवाय दुसऱ्याकडं पाहणं सुद्धा दोष आहे. दुसऱ्याचं वर्णन करणं तर दोष आहेच आहे. म्हणून कीर्तनात देवाशिवाय दुसऱ्याचं वर्णन नाही करावं. विठ्ठल विठ्ठल एक प्रकारे तो देवाचा काय होतो? अपमान होतो, अपमान. म्हणून कथाकाळीची मर्यादा सांगतो ते भावे वृंदा प्रीतीने गोविंदा. महाराज कीर्तनामध्ये आपलं वर्णन करावं अशी अपेक्षाही ठेवू नये. आपलं कल्याण व्हावं अशी अपेक्षा ठेवावी आणि अशा अपेक्षेनं तिथं जावं, नाही तर आपलं काळ दुसरीकडे करत जावं कुठंही. कीर्तन हे कल्याणाचं साधन आहे, प्रसिद्धीचं नाही, मोठेपणाचं नाही किंवा बाकीच्या गोष्टीचं नाही. कल्याण कीर्तन आणि कल्याण अशा प्रकारचं होतं. आपलं चांगलं व्हावं म्हणून कीर्तनाला यावं. नावडे तरी का येतील हे भांड, नावडे तरी का येतील हे भांड, देवनिया तोंड काळे येथे, देवनिया तोंड नावडे तरी का येतील हे भांड, नावडे तरी का येतील हे भांड, देवनिया तोंड काळे येथे, देवनिया तोंड. आता तुकाराम महाराजाला हे असे अनेक प्रसंग येत असतीलच ना. कारण ही परंपरा काय आजच सुरू झालेली आहे थोडीच, हे अवलादी पहिल्यापासून आहेतच ना. तुकोबाराय वैतागून म्हणतात की यांना आवडत नाही तर हे थोबाड काळक इथं घेऊन येतातच कशाला, त्याने तिकडेच राहावं ना, काय यावं कीर्तनामध्ये विक्षेप करायला. कारण भजनी विक्षेप त्याची पै मरण. कशा करता सांगितलं तर कीर्तनामध्ये देव असतो, भजनामध्ये देव असतो, नामचिंतन करायला लागलो आपण तरी देव असतो. महाराज तो मी वैकुंठी नसे, एक वेळ भानुबिंबी न दिसे, परी योगियाची मानसे उमरडोनी जाय, परी तयापाशी पांडवा मी हरपला गिवसावा, जेथ नाम घोष बरवा करीती मान. वसे तेथे देव सदा सर्व काळ, 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 करीती निर्मळ नाम घोष, करीती निर्मळ नाम घोष, करीती निर्मळ राम घोष, करीती निर्मळ राम घोष. वसे तेथे देव सदा सर्व काळ, हे देव सदा सर्व देव सदा सर्व काळ, देव सदा सर्व काळ, करीती निर्मळ नाम घोष, करीती निर्मळ नाम घोष, नाम घोष, करीती निर्मळ नाम घोष. वसे तेथे देव सदा सर्व काळ, देव तेथे सदा सर्व काळ वसे. कोठे? करीती निर्मळ नाम घोष. निर्मळ नाम घोष करीती, निर्मळ नाम घोष करीती, नाम घोष निर्मळ करीती. विठ्ठल विठ्ठल.
जास्त स्पष्टीकरण करण्याची आपल्याला आवश्यकता नाही. आपला चालू विषय हा आहे की भगवंताची कथा, भगवंताचं नामस्मरण, भगवंताची भक्ती ज्या ठिकाणी चालू असते, परमात्मा त्या ठिकाणी अवश्य अशा प्रकारचा उपस्थित असतो. देव असतो त्याच्यामध्ये, असतोच महाराज, देव असतो. आपला जर संतावर विश्वास असेल, संताची पायी हा माझा विश्वास, असा विश्वास ठेवून आपण ह्या सप्तेन कीर्तन करत असू, तर संतांच्या ह्याही वचनावर आपला विश्वास पाहिजे की कीर्तनामध्ये काय असतो? देव असतो. देव असतो कीर्तनामध्ये. आता ऐका, कीर्तन चालू आहे, भजन चालू आहे, म्हणजे भक्ती करायचं काम चालू आहे, आणि त्या भक्तीचा आनंद लुटण्याकरता देव त्या ठिकाणी आलेला आहे. देव आलेला आहे. देव म्हणजे काय हो? देव शब्दाचा अर्थ आहे आनंद, विशिष्ट आनंद. देव म्हणजे आनंद, म्हणजे आनंद आहे त्या ठिकाणी. त्याचा आपल्याला अनुभव नाही आलेला, पण आपल्या जवळ आलाय तो. आपल्या काय आलाय? जवळ आलेला आहे. तर जसं अग्नीच्या जवळ भांड ठेवलं तर अग्नीच्या उष्णतेनं तेही काय होतं? गरम होतं. बर्फाच्या जवळ भांड ठेवलं तर बर्फामुळं तेही थंड होतं. तसं देवाच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर देवाच्या स्वरूपाचा आनंद त्याच्या सानिध्यामुळं आपल्याला अंतःकरणात उपभोगायला मिळतो, प्रगट होतो. विठ्ठल विठ्ठल याचा अनुभव आपल्याला दिंडी बरोबर येतो. महाराज, माणसाला आता चालायच्याच सवयी राहिल्या नाही. म्हणजे नौकर वर्गन कीर्तनकार चालत नाही असं नाही, शेतकरी सुद्धा चालत नाही. त्याला बारा मोडायला सुद्धा किक मारितो. शेतात जायला सुद्धा काय आहे? गाडी आहे. चालायची सवयच कोणाला राहिलेली नाही. सगळ्याकडे वाहनं झालेली आहेत, आणि दिंडी बरोबर चालावंच लागतं. मग चालायची सवय नाही, चालावं लागतं. त्याच्यामुळं मग पहिल्यांदा 1, 2, 3 दिवस तरी चांगला त्रास होतो. नुसता त्रास होतो असं नाही, चांगला त्रास होतो. बरं, पण कोणापुढं कुरकुर बी नाही करता येत, कारण ह्यो होऊन आलेला असतो ना भिशी भरून पुन्हा. त्याच्यामुळं घरच्याला बी सांगता येत नाही. घरचे तर अगोदरच म्हणतात की आता तुमच्या त्यानं चालणं नाही व्हायचं, नका जाऊ. हो म्हणतो, अरे बाबा अजून जमर, होऊ दे, एखादं वर्ष होतंय तर होऊ दे, पुढच्या वर्षी काय सांगता येते. असं करून आलेला असतो, त्याच्यामुळं घरी बी सांगता येत नाही. पाय दुखत असतात. बरं, रस्त्याने म्हटल्यानंतर कसलाही दिंडीवाला असला तरी सगळ्या सोयी करू शकत नाही. कुठं ऊन असतं, कसं तरी एवढं झुडू, पण 2-4 माणसं त्याच्या खाली बसलेली असतात, खाली खडे असतात. म्हणजे गैरव्यवस्था असते. पाण्याचं टँकर असलं तर ते सगळं गरम झालेलं असतं पाणी. याला घरी फ्रीज मधलं पाणी प्यायची सवय आहे. म्हणजे गैरसोयी सगळ्या. पाय दुखतात, गैरसोयीला सामोरं जावं लागतं. महाराज, तरीही मन असं प्रसन्न असतं. पुन्हा येणार नाही असं नाही म्हणत, पुन्हा 2 महिने अगोदरच विचारतो का आपलं कधी निघायचंय. किती चाललो लक्षातही येत नाही महाराज. 1-2 किलोमीटर न चालणारी माणसं 20-20 किलोमीटर चालतात, तरीही लक्षात येत नाही. आणि मग हे कशामुळे येत नाही? तर त्या भजनामध्ये देव असतो. देव म्हणजे आनंद आहे, आणि त्याच्या संगतीत आपण असल्यामुळं आपोआपच तो आनंद अंतःकरणामध्ये अनुभवाला येतो. लक्षात नाही येत की हा आनंद कोणाचा आहे? देवाचा आहे म्हणून.
चालिले न वाटे जाऊन या जाता वाटे जाऊन या जाता वाटे जाऊन या जाता वाटे चालिले न वाटे गाऊन या चालिलो न वाटे गाऊन या जाता वाटे चालल्यासारखं सुद्धा अशा प्रकारचं वाटत नाही. संध्याकाळी असे उठावं नाही वाटत, पण ही झोप झाली का पुन्हा म्हणतो चला हो, पाठ झाली ना निघा ना. हा आनंद शक्यतो मग दुसऱ्या ठिकाणी तेवढा अनुभवाला येत नाही सप्त्या बिप्त्यामध्ये. का? कारण तेवढं भजन होतच नाही, तेवढं भजन होतच नाही. सगळं टाइमशीर असतं, 2 तास 1.5 तास 1 तास. दिंडी बरोबर जास्त भजन होतं, निश्चितच अशा प्रकारचं होतं. भजन सतत झालं तर आपल्याला तो अनुभव इथंही येईल. भजनामध्ये भगवत हा आनंद, भगवत स्वरूपाचं हे कसं ओळखायचं? ऐका, विषया वाचून जेव्हा जेव्हा मन प्रसन्न राहील आपलं, समजायचं तो आनंद कशाचा आहे? भगवंताचा. चांगल्या चालीचा आनंद, चांगल्या बोलण्याचा आनंद, विनोदाचा, हा आनंद कीर्तनाचा नाही, देवाचा नाही, तो विषयाचा आनंद आहे. विषया वाचून जो आनंद असतो त्याला काय म्हणतात? देवाचा, भगवत स्वरूपाचा आनंद म्हणतात. तर तुकोबाराय म्हणतात की आम्ही ज्या वेळेला अशी भक्ती केली त्यावेळेला याच्या संगतीचा आनंद प्राप्त झाला. याच्या संगतीचा आनंद म्हणजे साधनातला हा आनंद आहे, ज्याला तुकोबारायांनी दुसऱ्या अभंगामध्ये सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला. हा व्यवहार सुखाचा म्हणजे साधनात आनंद. विठ्ठल विठ्ठल भक्ती आपल्याकडून घडली असे महात्म्यांचे अनुभव आहेत महाराज. विठ्ठल म्हटलं की समाधी लागते लगे त्यांना. नुसतं भगवंताचं नाव कानावर पडलं की शरीराचा काय होऊन जातो? विसर पडून जातो. आणि तासन तास दिवसेंदिवस नुसतं विठ्ठलाच्या आनंदामध्ये तन्मय असतात. नकळे दिवस की राती अखंड लागली से ज्योती, आनंद लहरीची गती, वर्णुमी किती तया सुखा. अशा प्रकारचा आमचा पहिला मुक्काम त्याच्या संगतीचं सुख प्राप्ती या ठिकाणी झालेलं आहे. विठ्ठल विठ्ठल भक्तीची साधना ह्या टप्प्यापर्यंत जड आहे. जोपर्यंत भक्तीतला आनंद मिळत नाही तोपर्यंत मग भक्तीची साधना काय जाते? जड जाते. मग एकदा तो आनंद अशा प्रकारचा उपभोगायला लागला की मग लोकांना म्हणावं लागत नाही विठ्ठल विठ्ठल म्हणा. एवढं पिल्लू असतं त्याच्या पुढे म्हणतो टाळी टाळी, त्याला सांगावं लागलं. असं कुठल्या शास्त्रामध्ये की पोरापुढे टाळे वाजवा, तिथं नाही त्याला सांगावं लागत. काय तिथं त्याला आनंद येतो त्याच्यामध्ये. तसं ज्या दिवशी आम्हाला विठ्ठल विठ्ठल कीर्तनात बसल्यावर म्हणण्यानंतर आनंद येईल, टाळे वाजवल्यानंतर आनंद येईल, त्यावेळेला सांगावंच लागणार नाही. सांगावं लागतं, नाही सांगितल्यानंतर वाजवतच नसतील तर आनंदापर्यंत अजून पोहोचलेच नाही आम्ही, असं त्याचा अर्थ होतो.
याचे सुख नाही आले अनुभवा, याचे सुख नाही आले अनुभवा, कठीण हे जीवा तो जीवरी, तो जीवरी कठीण हे जीवा तो जीवरी, याचे सुख नाही आले अनुभवा, याचे सुख नाही आले अनुभवा, भक्ती कठीण कुठपर्यंत आहे तर याचे सुख अनुभवा जेव्हा आले नाही तोपर्यंत कठीण आहे. महाराज संसारामध्ये नुसती खेटरे तरी माणसं सुखी असतात, नुसती खेटरच खावी लागतात. दुःख सुखाचा आभास आहे, सुख नाहीच आहे शास्त्र सांगतं. पण काही का होईना आभास तरी मिळतो, तर तेवढ्या आभासामुळं बाकीच्या सगळ्या दुःखाला माणसं काय करतात, सहन करतात. तेवढा आनंद मिळण्याकरता, पोराचा मुका घेण्याकरता काय काय करावं लागत नाही, कायला उगाच इथं वर्णन करू, पण तेवढ्या आनंदाकरता सगळं बाकीचं सहन करतो. आणि हा तर वास्तव आनंद आहे. पहिल्यांदा नाही मिळत त्याच्यामुळं माणसं त्याच्याकडे ओढली जात नाहीत, कारण हे सात्विक सुख आहे. आणि सात्विक सुखाचं लक्षण भगवंतांनी असं सांगितलेलं आहे, यत्तदग्रे विषमिव परिणामी मृतोपमम तत्सुखम सात्विकम प्रोक्त आत्मबुद्धी प्रसादजम यत्तदग्रे विषमिव. अग्रे विषमिव, आरंभी ते काय आहे, विषासारखं कडू आहे. आरंभी विषासारखं कडू लागतं. आणि मग माणसाला वाटतं झालं प्राप्त विषयाचा आनंद सोडून द्यायचा आणि हे कडू प्यायचं. पहिल्यांदा कुठं गोड लागत, गप्पा हाणायच्या सवय राहते, हसायचं खेळायचं सवय राहते, आणि ते भजन करायचं म्हणजे जड जातं ते. पण हे कुठपर्यंत जड जातं, त्याची संगती. पण म्हटलं का हो, आम्हाला एक शंका आहे. ठीक आहे, जरा थोडं थांबा, अगदी भजन करू आपण, मग विचारा शंका. याचं चिंतन करत असताना तुम्ही सांगितलं की जसं अग्नीच्या जवळ एखादं भांडं ठेवलं किंवा बर्फाच्या जवळ एखादं भांडं ठेवलं, भांडं बर्फ नाही झालेलं, भांडं अग्नी नाही झालं, पण तरीही त्याच्या संबद्ध झाल्यामुळं त्याच्यातले गुण याच्यामध्ये काय होतात, परिवर्तित होतात. म्हणजे गरम भांडं होतं, हे बरोबर आहे. तसं देवाचे कथा कीर्तन वगैरे आपण भक्ती करायला लागलो म्हणजे देव येतो. देव म्हणजेच आनंद आहे. आणि तो आला की त्याच्या जवळ आपण असल्यामुळं तो आनंद अंतःकरणामध्ये प्रगट होतो असं तुम्ही सांगितलं. लगेच बरोबर आहे, तसंच आम्ही सांगितलंय. मग शंका आमची ही आहे, शंका आमची ही आहे की खूप साधना तुकाराम महाराजांसारख्याने केली आणि मग त्यांच्या अंतःकरणामध्ये संगतीचा आनंद प्राप्त झाला. तो आनंद सगळ्याला मिळाला पाहिजे कीर्तनामध्ये असणाऱ्याला, कारण संबंध तर सगळ्याचाच आला ना. कीर्तनात देव आहे ना, आणि त्याच कीर्तनात आम्ही बसलेलो आहे. कीर्तनात देव आहे आणि त्या कीर्तनामध्ये आम्ही आहे. मग त्याच्या संगतीचा आनंद तुकोबाऱ्यासारख्या हे टाकून, उद्वेग टाकून अशा प्रकारच्या भक्ती करणाऱ्याला मिळतो, आम्हाला का नाही मिळत? संगतीत आम्ही आलो ना, मग तो त्यांना होतो, आम्हाला का होत नाही? आणि मग आम्हाला जर होत नाही तर आम्ही कशा अशा प्रकारचं मानायचं की देव तिथं असतो? तुकोबाराय म्हणतात की पावलो हे संग सुख याचे. मग तुकोबारायांना ते प्राप्त झालं, आम्हाला ते सुख का मिळत नाही? कारण जिथं तुकाराम महाराज तिथं आम्ही आहोत. देव तिथं आलेला आहे. देवाच्या सान्निध्यामुळे जर देवाचा स्वरूपभूत आनंद तुकोबारायांच्या अंतःकरणामध्ये परावर्तित होतो, तर आमच्या ठिकाणी का होत नाही? विठ्ठल विठ्ठल.
वातावरणाचा परिणाम तर सगळ्यावर व्हायलाच पाहिजे ना. वातावरणाचा परिणाम सगळ्यावर व्हायला पाहिजे. कीर्तनामध्ये जर देव आहे आणि देव आनंद स्वरूप आहे तर त्याच्या सान्निध्यामध्ये असलेले आम्ही त्या आम्हालाही त्या आनंदाची अनुभूती अनुभव यायला पाहिजे. नाही येत आम्हाला, काय येत नाही. जसं तुकाराम महाराजांना येतो तसं आम्हाला काय येत नाही. तुकाराम महाराज विठ्ठल म्हणतात, आम्हीही विठ्ठल म्हणतो. विठ्ठल म्हटल्यानंतर तिथं देव जर उभा असेल तर तुकोबारायांना असं वाटतं की जिव्हे गोड तीन अक्षराचा रस अमृत जयास फिके पुढे. आम्हाला का होत नाही तसं? नामामध्ये अशा प्रकारचा तो आनंद आहे तर त्याचा परिणाम एकावर होतो आणि एकावर होत नाही. हे कसं आहे? असं का आहे? तेव्हा भगवंताच्या सान्निध्याचं, भगवंताच्या संगतीचं जे सुख आहे हे सुख आम्हाला का मिळत नाही अशी आमची काय आहे? शंका आहे. बरं, शंका योग्य आहे का? शंका तर बरोबर आहे ना. तसंच अग्नीच्या जवळ ठेवलेलं म्हटलं मग हेच भांडं तापलं दुसरं नाही तापलं असं होतं का? त्याच्या सान्निध्यामध्ये असलेले सगळे भांडे काय होतात? तापतात. तसं देवाच्या संबंधात असलेल्या सगळ्यांना आनंद व्हायला पाहिजे ना. विठ्ठल शंका योग्य आहे पण त्याचं उत्तर ऐकण्याकरता तुम्हाला तर उद्या यावं लागेल. वेळ संपलेली आहे आणि वेळेच्या बाबतीत आपण तडजोड करतच नाही कधी. ज्ञानेश्वर